विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आणि म्हणून सेंटेन्सेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर वी शूड नो द स्किल ऑफ फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात होता तो जो दिवस आहे तो आठवा आणि मित्रांसोबत तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल जर माहिती सांगायची असेल आणि ती माहिती तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने सेंटेन्सेस फॉर्मेशन करू शकता, चला आपण बघूया. तर हे एक स्ट्रक्चर आहे. सुरुवातीला आपण वापरणार देअर, त्यानंतर वॉज किंवा वर आणि त्यानंतर नाऊन. आता हे जे वॉज आणि वर आहेत, जर एखादं नाऊन सिंग्युलर असेल तर आपण वापरणार वॉज आणि ते नाऊन जर प्लुरल असेल तर आपण वापरणार वर. म्हणजे या फॉर्मेशनच्या मदतीनं व्हेरी इझिली वी कॅन फॉर्म द सेंटेन्सेस अँड वी कॅन स्पीक विथ आवर फ्रेंड्स, राईट. जर मला असं म्हणायचं असेल, सपोज आय एम टॉकिंग अबाउट माय स्कूल, राईट, की माझ्या शाळेत एक प्रिन्सिपल होता, राईट. तर हाऊ आय विल से, विथ द हेल्प ऑफ धिस स्ट्रक्चर देअर वॉज प्रिन्सिपल. मला जर म्हणायचं असेल माझ्या शाळेत विद्यार्थी होते, एक प्रिन्सिपल होता म्हणून वॉज. पण मला जर असं म्हणायचं असेल की माझ्या शाळेत विद्यार्थी होते आणि विद्यार्थी एक नसणार, जास्त राहणार. मग जेव्हा नाऊन जर प्लुरल असेल तर आपण वापरणार वर. मग मी कसं म्हणणार, विद्यार्थी होते, देअर वर स्टुडंट्स, राईट. मला जर असं म्हणायचं असेल की माझ्या शाळेमध्ये लायब्ररी होती, मग कसं म्हणणार, देअर वॉज लायब्ररी. मला जर म्हणायचं असेल माझ्या शाळेमध्ये शिक्षक होते, राईट. हाऊ आय विल से, देअर वर टीचर्स. म्हणजे या पद्धतीने आपण सहज सेंटेन्सेस बनवू शकतो. मला जर म्हणायचे असतील की तेथे झाडे होती, हाऊ आय विल से, देअर वर ट्रीज. मला जर म्हणायचं असेल तेथे क्लासरूम्स होत्या, हाऊ आय विल से, देअर वर क्लासरूम्स. मला जर असं म्हणायचं असेल तेथे कम्प्युटर लॅब होती, देन आय विल से, देअर वॉज अ कम्प्युटर लॅब. मला जर असं म्हणायचं असेल की तेथे स्विमिंग पूल होता, देन हाऊ आय विल से, देअर वॉज अ स्विमिंग पूल. सो इन दिस वे व्हेरी इझिली वी कॅन स्पीक द सेंटेन्सेस. मग आता मला म्हणायचं असेल तेथे माझे मित्र होते, आपण कशा पद्धतीने सेंटेन्सेस बनवणार हे आम्हाला कॉमेंट करून सांगा.